आम्ही बोटीने चाललेलो आहोत कोचीवरून. गाडी त्या टाकायची बोटीमध्ये आणि एर्नाकुलमला जायचं आहे. त्या पुढच्या गाड्या देखील त्या तिकडेच चाललेल्या आहे. बघा आता गाड्या चाललेल्या आहेत डायरेक्ट समुद्रातून बोटीने. एसटी बस देखील जाते. आपण डायरेक्ट बसून राहायचं आहे गाडीमध्ये. हे बघा कारच्या मागे कार लावली आहे. नवीन आहे. एक ड्रायव्हर साहेब अनुभव म्हणून घेऊन आलेले आहे आम्हाला. चक्क एसटी बस कार वगैरे एकाच वेळेस 5-5, 6-6 कार माणसं बसलेले. आणि आता जायचं आहे म्हणजे डायरेक्ट Janga service in Kerala only two places. One is Fort Kochi here, then Farouk, Calicut, near Calicut. मला वाटलं आपण आता पुढे जाणार आहे काय बोटीमध्ये, पण ऑलरेडी कधी बोटीवर आपण बसलो समजलंच नाही. आणि गाडी बोट चालू झालेली आहे. इकडे पोलीस वाहन देखील आहे. आणि बघा इकडं या लेडीज मुली देखील बसलेल्या आहे. बघा किती गाड्या आहेत. सर्व एवढे सर्व चालू आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 मागे देखील आहे बरं का. बघा बघा मागे देखील आहे. मागे 4 गाड्या आहे एकाच वेळेस. हो 312 गाड्या एकाच वेळेस चाललेल्या आहे. आम्हाला खूप मोठा अनुभव आहे हा. चक्क एसटी बस देखील जाते. बघा मागच्या कॅमेऱ्याने. कोचीवरून आता एर्नाकुलमला जायचं आहे का नाही. एक वेगळाच अनुभव. जेवढं फिरलं तेवढं गोष्टी काही माहीत. तर इथं एकच गंमत झाली फक्त. आमचे ड्रायव्हर साहेब बोलतात मी मराठी, आम्हाला काही समजतच नाही हो काय करावा. भाषेचं ट्रान्सलेशनही टाकलेलं आहे पण कधी कधी ते होतच नाही रेकॉर्ड. तर चाललाय प्रवास. आता 8 दिवस आहेत बरोबर. बघा आता लगेच समोर तिकडे हो समोर आलेला आहे तिकडचा किनारा. सागर किनारे दिल ही पुकारे, ए जो नहीं तो मेरा कोई नहीं. सागर किनारे. आणि समुद्रात फिरण्याचा डायरेक्ट गाडीसह वेगळाच अनुभव. पहिल्यांदाच असा अनुभव घेतलेला आहे. आणि ड्रायव्हर साहेब म्हणे आपण ज्या रोडने सकाळी आलो त्या रोडने आपल्याला जाता आलं असतं पण एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे. त्यासाठी 50 रुपये तिकीट आहे फक्त या ठिकाणी. आणि छानपैकी चाललेल्या आहेत बघा गाड्या. सर्व गाड्या ज्या आहेत त्या बोटीमध्ये समुद्राच्या पाण्यावरून चाललेल्या आहे. खूप सुंदर असं नजारा आहे हा. बघा पोहोचलेलो आहे आणि आता गाड्या निघतील पुढे. झाल्यात गाड्या चालू. निघाल्या बघा पुढच्या कार वगैरे. तिकडे गाडी गेलेली आहे. आमची गाडी चाललेली मागे बोटीवरून. निघालो बाहेर. आलो त्या तीरावरून या तीरावर चाललेलो आहे बघा. सिटीमध्ये आलेलो आहे. वा आहे ना. आता बघा या लाईनमध्येच आहे गाड्या. त्या इकडच्या तीरावरून तिकडे चाललेल्या आहेत. बघा आयशर आहे. हा आयशर चाललाय. गाडी त्या साईडने बाईक आहे.
बघा मोठा आयशर आहे ना जरा वेगळं. किती मोठी लाईन आहे बघा जाण्यासाठी. इकडे सर्व समुद्रातून जाणार आहे त्या गाड्या. कोचीवरून डायरेक्ट एर्नाकुलमला आलेलो आहोत. मोठी लाईन आहे ना. एक विशेष आहे इकडे आंबे वगैरे आलेत बरं का विकायला, मोठे मोठे, आणि झाडांनाही मोठे मोठे आंबे विक्रीसाठी आहे. खूपच आंबे आहेत केरलाला. ड्राइवर साहब आपके गाने में आपकी भाषा में कुछ लैंग्वेज छोटा सा गाना बोल दो, 4-5 कड़वा बोलो. കൊച്ചി കായലിനരികെ വളകൾ കിലുക്കി തിരിച്ചു കൊഞ്ചിയ മങ്കിടികൾ കച്ചവടത്തിന് കച്ചമുറുക്കി തിരിച്ചു കൊഞ്ചിയ മങ്കിടികൾ കായലിനരികെ. बघा छान गाणं म्हणलेलं आहे त्यांनी. खूपच छान लय भारी. आणि आता परत एकदा समुद्राच्या या पुलावरून निघालेलो आहे. परत पूल लागलेला आहे इकडे या बाजूनी बघा. सर्व समुद्र आहे. समुद्राला कायल 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 म्हणजे खाड्या आहेत या खाड्या समुद्राला लागून असलेल्या. तिकडे ते बंदर आहेत बघा. किती कंटेनर आहे त्या बाजूने. जर का क्लोज केलं तर दिसतील बघा. आहे ना. आहे. दिल दीवाना दिल सजना की माने ना, इंडिया से है ना पूरा ये पगला बड़ा शिप है ना, है, विक्रांत समझाने से समझे ना. ठीक. हा विक्रांत बोट जी आहे ती या ठिकाणी कोचीलाच बनली असे ड्रायव्हर साहेब सांगतात. त्यांच्या भाषेमध्ये ते बोलले आणि थोडं हिंदी त्यांना 1-2 शब्द जमायला लागले. आता मी शिकून टाकतो 7-8 दिवसात हिंदी. उधर से विक्रांत मेकिंग इथं बघा इकडे बोट वगैरे कामं केली जातात, बनतात वाटतं बोट और प्रेस बनतात. इकडे बोटी वगैरे बनतात बाबा असं त्यांचं म्हणणं आहे. मोठं बंदर आहे कोची. बंदर आहे नाही कोची बंदर बोलते ना इसको. किती मोठी इमारत आहे बघा. आणि बघा किती कंटेनर आहे. कुठून देश विदेशातून माल येतो. हे सब कंटेनर आहे. आहे बघा. फुल कंटेनर या भागात गन्ना दिसला नाही, ऊस दिसला नाही, कांदे खूप कमी दिसले. अहो खरोखर एवढं समुद्र हे ते आहेत. आणि आपला जो कांदा आहे हा देश विदेशात गेला पाहिजे. चांगला भाव आला पाहिजे. आपल्याला 7 आणि 8 रुपये किलो कांदे विकायची पाळी येते. नॅशनल चर्च असं. कांद्याला भाव भेटला पाहिजे. आता किती पूल आहेत काय माहिती. अजून पुढे पूल लागतोय वाटतं अजून एक. पुन्हा एकदा पुलावर जात आहोत आणि छोटस गाणं म्हणतो. मेरे देश प्रेमियो आपस में प्रेम करो देश प्रेमियो, नफरत की लाठी तोडो. बघा बघा किती कंटेनर आहे. खूप कंटेनर आहे सर्व खाली. खाडी समोर इकडे रेल्वेचा ब्रिज आहे बघा या बाजूला. आणि किलोला आहोत आता एर्नाकुलमला. ये लुलू का हेडक्वार्टर्स. दिस इज लुलू का मेजर हेडक्वार्टर्स. लुलू का लुलू मॉल. फुल लुलू मॉल मालूम इंडिया. वर्ल्ड फेमस कंपनी. फेमस कंपनी फेमस. लुलू का हेडक्वार्टर्स. हां एअरपोर्ट. तर सर्व समुद्र आहे. कलमेश्वरी, आल्वा, मंगलोर, एर्नाकुलम. एर्नाकुलम आणि कोची एकच आहे बरं का. तुम्ही जर का कोचीला आले तर एर्नाकुलम स्टेशनला उतरायचं. आणि कोची जवळच आहे म्हणजे एक भाग आहे. जसं आपलं नाशिक आहे, नाशिकमध्ये पंचवटी आहे त्या प्रकारे आहे. रस्ते वगैरे चांगले आहे, स्वच्छता चांगली आहे. ऊन जबरदस्त आहे बरं का. वन पॅलेस, बोरगट्टी पॅलेसला आता ते घेऊन चाललेले आहे आपल्याला. चलो लुलू का हेडक्वार्टर. ओनली लुलू. ओके.
This is Grand Hyatt, हां 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 5-star hotel. 5 स्टार हॉटेल. एक कंपनी दिसते किती आलिशान. बघा झाडं त्याच्यावर सर्व वेल वगैरे किती हिरवीगार आहे. आणि जेवढं ऊन आहे तेवढं एक थंडी हवा बी बरं का. आता संध्याकाळी 5-5:15 झाले ना तर एकदम थंड हवा लागलेली आहे. हवा हवा ही उई 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 हवा हवा मुझको. खूपच छान आहे बरं का. जबरदस्त एकदम वातावरण क्लायमेट. Boss है. गेट बंद आहे. परमिशन लागतं त्याच्यामुळे रिटर्न निघालेलो आहे आम्ही परत पुन्हा एकदा. पुलावरून निघालेलो आहोत. यहाँ पे पुलिस बहुत कम दिखी. इधर कमी. कम है कम डिपार्टमेंट. नो फाईन. क्राईम कमी. हां क्राईम कम आहे. कोचीला क्राईम कमी असं सांगता येते. बघा इकडे या बाजूला परत लागली खाडी. खाडी लागली खाडी आणि बोटी मस्त मध्ये झाडी त्याच्यामध्ये बंदरामध्ये. भारी भारी. कोची शहर भारी. बघा किती भारी अरे हॉटेल. वाटर मनी महबूबा तुले जावान शेजा तुनी मर्जी म्हणत काय तू आते रडी लागी गैस्व तू ना करता मी मन जेवढा देसव मनी महबूबा तुले जावान शेजा तुनी मर्जी म्हणत काय. ड्रायव्हर साहेब मस्त मस्त फिरवलं आज कोची त्यांनी आम्हाला. पहिला दिवस आहे. अजून 7 दिवस प्रवास आहे त्यांच्याबरोबर. जवळपास 1100-1200 किलोमीटर फिरायचं आहे.